चुरस खरं तर 7व्या जागेसाठी आहे। आपण आता जाणार ठाण्यातल्या एका बातमीकडे। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दलची ही बातमी आहे। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना धमकावलंय आणि एक अजब मागणी केली आहे। 15 मिनिटांमध्ये रेल्वेची जागा महापालिकेकडे वर्ग करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे आणि कळव्यामध्ये यामुळे तणावपूर्ण वातावरण झालंय। नागरी विकासासाठी ही जमीन तात्काळ वर्ग करा अशी जितेंद्र आव्हाड यांनी मागणी केलेली आहे। सुमारे 2000 पोलीस आणि एसआरपीएफची तुकडी कळव्यामध्ये सध्या तैनात आहे। आपण ही बातमी बघतोय। जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना धमकावलं आणि एक अजब मागणी केलेली आहे। 15 मिनिटांमध्ये रेल्वेची जी जागा आहे ती महापालिकेकडे वर्ग करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। त्यामुळे कळव्यामध्ये तणावपूर्ण वातावरण आहे। नागरी विकासासाठी ही जमीन तात्काळ वर्ग करा असं म्हणत जितेंद्र आव्हाड आक्रमक झालेले आहेत आणि ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन 2000 पोलीस आणि एसआरपीएफची एक तुकडी कळव्यामध्ये तैनात करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत आहे आमचा रिपोर्टर मनोज देवकर। मनोज, नेमकं काय घडलंय? आव्हाडांची ही मागणी नेमकी काय आहे? एकूणच ठाण्यातला मोठा परिसर म्हणून कळवा मुंब्रा या परिसराकडे पाहिलं जातं। या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत निर्माण झालेली आहे। या परिसरामध्ये कळवा रेल्वे स्थानक येथे महानगरपालिकेने सुधारणा केलेली आहे, मात्र जाण्यासाठी येथे बसेस जाण्यासाठी रस्ता नाहीये आणि या रस्त्यासाठी रेल्वेची वेळ त्यांना देण्यात आलेला आहे, अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त इथे लागलेला आहे आणि जर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी याच्यावरती निर्णय घेतला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यामुळे पोलीस यंत्रणा जी आहे ही कामाला लागलेली आहे। नागरिक येथे मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरलेले आहेत। जवळपास 2 ते 2.5 हजार नागरिक या मागणीसाठी कळवा परिसरामध्ये जमलेले आहेत। पोलिसांनी बंदोबस्त लावून परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न जो आहे हा सुरू केला आहे। धन्यवाद मनोज या संपूर्ण सविस्तर माहितीबद्दल। आणि आम्ही अपडेट्स घेत राहणार। आपण बघतोय जितेंद्र आव्हाडांनी ही एक अजब मागणी केलेली आहे। 15 मिनिटांचा वेळ त्यांनी त्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांना दिलेला आहे। आणि आता आपण वळतोय टोल आंदोलनाच्या बातमीकडे। राज ठाकरे यांच्या कालच्या प्रक्षोभक भाषणानंतर राज्यभर टोल नाक्यांची तोडफोड सुरू झाली आहे।